वायएसआर काँग्रेसनं उद्या आंध्र बंदची हाक दिलेली आहे। आज तेलंगणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरची ही एक तातडीची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते। दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे असं म्हणणं आहे जगनमोहन रेड्डी यांचं आणि त्यांनी सरकारचा निषेध केलाय। या निषेधार्थच उद्या वायएसआर काँग्रेसनं आंध्र बंदची हाक दिली आहे। Today is a black day in the history of this country. Today we have seen with our own eyes how democracy could be killed in broad daylight. The TV channels were shut off. The Lok Sabha live telecast was cut off. The doors were closed. People who were to represent the interests of Simandra were suspended. A bill was introduced in the House without anybody to say yes, without anybody to say no, without any hands going up, without any hands coming down. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून। रश्मी, काही ठिकाणी जल्लोष आहे कारण तेलंगणा विधेयक मंजूर झालेलं आहे, तर तेलंगणा विरोधकांचा मात्र भ्रमनिरास झालेला आहे आणि त्यामुळेच एक जोरदार असा निषेध केला जातोय। जगनमोहन रेड्डी यांनी देखील उद्या आंध्र बंदची हाक दिली आहे। काय काय घडतंय सध्या? रश्मी, दिल्लीमधून अपडेट्स येतात आपल्याला। सध्या वायएसआर काँग्रेसनं उद्या आंध्र बंदची हाक दिलेली, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत। आणखी काही अपडेट? सध्या आपल्याबरोबर अभय देशपांडे आहेत, राजकीय विश्लेषक, आपण त्यांच्याकडे जाऊया। सर, अतिशय महत्त्वाची घटना आज ही घडलेली आहे, मात्र हे बिल पास होताना जे काही नाट्यमयरित्या सगळ्या घडामोडी घडल्या त्याच्यावर खरं तर लक्ष वेधलं पाहिजे। लोकसभेत टीव्हीचं प्रक्षेपण बंद करण्यात आलेलं होतं, सभागृहाचे दरवाजे लावण्यात आले होते। अशा पद्धतीने जेव्हा हे विधेयक पास होते, काय म्हणावं लागेल या सगळ्या कार्यपद्धतीला? एक तर आहे की या निर्णयाचे जे पडसाद, राजकीय पडसाद उमटणार आहेत विशेषतः आंध्र प्रदेशामध्ये, त्याचा परिणाम लक्षात घेऊन मला वाटतं हा ब्लॅकआउट करण्याचा निर्णय घेतला असावा। तर लोकसभेमध्ये जे गोंधळाचं वातावरण होतं आणि सर्व पक्षीयांचा विरोध होता आणि त्यावेळेस कोण या विधेयकाच्या बाजूने मतदान करते आणि कोण विरोधात मतदान करतंय याचं चित्र लोकांसमोर जाऊ नये म्हणून मला वाटतं अशा पद्धतीने कुठला तरी निर्णय घेतला असावा। आणि अशा एकीकडे आपण पारदर्शकतेच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे एखादं चित्र लोकांसमोरून आपण त्यांना जी माहिती मिळाली पाहिजे त्या माहितीपासून वंचित करतो। मला वाटतं हे लोकशाहीच्या दृष्टीने फारसं पोषक नाही, परंतु तो लोकसभेच्या सभापतींचा निर्णय आहे, त्यामुळे त्याच्या निश्चित कारणमीमांसा काय होती ते या संदर्भात ते सांगू शकतील। लोकसभा सचिवालय त्याबद्दल स्पष्टीकरण देऊ शकेल। सर, जर राजकारणाच्या दृष्टीतून विचार केला तर तेलंगणा निर्मितीनंतर आंध्रच्या राजकारणावर आणि एकंदरीतच कसा परिणाम होईल आणि काँग्रेसला याचा कितपत फायदा होऊ शकतो? काँग्रेसला तेलंगणाच्या जिथे 17 जागा आहेत लोकसभेच्या, तिथे त्यांना ते टीआरएस तेलंगणा राष्ट्र समिती बरोबर आहे, त्यामुळे त्यांना तिथे फायदा मिळेल। पण सीमांध्रमध्ये किंवा उर्वरित जागांवर, उर्वरित जागा 25च्या आसपास आहे, तिथे मात्र काँग्रेसला मला वाटतं फार मोठ्या आव्हानाला समोर जावं लागणार आहे। आणि आता किरण रेड्डी जे आहेत ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। ते जर राजीनामा देऊन काँग्रेसमध्येच राहतात की बाहेर पडून परत वेगळा पक्ष स्थापन करतात, यावर मला वाटतं की सीमांध्रचं किंवा आंध्र प्रदेशाचं राजकारणाचं बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत। तसं जर झालं तर म्हणजे तेलंगणाला विरोध करणारे जगन आणि हे किरण रेड्डी हे दोघं एका बाजूला आणि काँग्रेस आणि तटस्थ भूमिका घेणारी भाजप ही दुसऱ्या बाजूला असेल। आणि तसं झाल्यास दोन्ही पक्षाचा, जगनचा आणि किरण रेड्डी यांनी जर पक्ष काढला तर त्यांचाही राजकीय लाभ होऊ शकतो। आणि त्यानंतरची जी समीकरणं लोकसभेत मांडली जातील त्यानंतरचं चित्रही मला वाटतं की फार रंजक असणार आहे, कारण त्यावेळेसही चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी असेल, जगन फडणवीसांची वायएसआर काँग्रेस असेल आणि किरण रेड्डींची भूमिका काय असेल त्यावर जो काय ठरणार आहे त्यांचा निर्णय, या सगळ्यांना मिळणाऱ्या जागा हे सर्व पक्ष काही एका बाजूला जाऊ शकणार नाहीत। त्यामुळे जो पक्ष एनडीएकडे जाईल स्वाभाविकच त्याचा प्रतिस्पर्धी हा आपोआप काँग्रेस किंवा तिसऱ्या आघाडीकडे ओढला जाईल। त्यामुळे मला वाटतं की आंध्र प्रदेशामधलं मागच्या आपण लोकसभेचा विचार केला तर सर्वाधिक काँग्रेसला बळ मिळालं होतं ते महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून 33 खासदार निवडून आले होते काँग्रेसचे। काँग्रेसची टॅली एकदम 205 पर्यंत पोहोचली। आपण बोलणार सध्या आपल्याला दिल्लीतून प्रतिक्रिया मिळत आहेत। उनके नेता ने कहा कि हम सपोर्ट कर रहे हैं, पर उसके साथ ये भी कहा कि ये गैर संवैधानिक है और इसको सही तरीके से लाना चाहिए।
तो मुझे समझ नहीं आ रहा था भी क्या रही है कि समर्थन कर रहे हैं या विरोध कर रहे हैं। हमेशा इन्होंने कहीं कहा हम समर्थन कर रहे हैं, कहीं कहा हम विरोध कर रहे हैं। आज ये बात स्पष्ट हो गई कि कहते हैं हम सपोर्ट कर रहे हैं, हम आगे भी सपोर्ट करेंगे, पहले भी सपोर्ट कर रहे थे, पर ये गैर संवैधानिक है। इसका सीधा अर्थ और मायने है कि इनका डबल गेम था, दोनों तरफ ये अपनी बात करना चाहते थे और आज ये फुल्ली एक्सपोज हो गए। We will take it to Rajya Sabha. So how many amendments were finally passed in this? About 38, I think, something like that. We'll take it immediately. सर इसी सत्र में ये बिल पास होगा, इतना कॉन्फिडेंट है आप? हमारा प्रयास रहेगा कि पास हो। Sir, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।